सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या अनंत जीवाला उद्धार करण्यासाठी वाडोवेडी फिरून अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केलेल्या आहे, त्याच लीळेंमधून परमेश्वरांनी दिलेली जी समज आहे, ज्ञान आहे, बोध आहे, ते आपण समजून उमजून आपल्या जीवनामध्ये उतरत या परमेश्वरावरच अप्रत्यक्षरित्या प्रवास करत करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर बीडला आहे आणि बीडला असताना जे जे सद्भक्त परमेश्वराच्या दर्शनाला येतात, त्यांच्या निमित्ताने काही प्रसंगानुरूप गहन असं परमेश्वर आपल्याला तत्त्वज्ञान सांगतात आणि तेच तत्त्वज्ञान आपल्या जीवनात उतरून आपल्याला अप्रत्यक्षरित्या ते सांगितलेलं आहे असं समजून उमजून जाणून आपण त्यावरती चाललो तरच परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार आहे. खरं म्हणजे परमेश्वराने जे तत्त्वज्ञान सांगितले ते आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे, परंतु ते आपलं हित त्यात कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपलं हित काय आहे, कशात आहे आपल्याला समजतं, त्यावेळेस आपल्याला त्याचा वेच लागतो, वेध लागतो, आवडी लागते. आणि त्या आवडीतं त्याच्याशिवाय आपल्याला करमत नाही. अनंत सामायते तानिक न सामाये. परमेश्वर आपल्या हृदयात आला, अंतःकरणात आला, त्याच्याशिवाय आपल्याला काही आवडत नाही, त्याशिवाय आपल्याला काही सुचत नाही, काही लक्षात येत नाही, काही जाणवत नाही. आणि त्याचाच विचार, त्याचाच वेध घेऊन आपण चालत असतो. रात्री झोपतो त्याच वेदाने, उठतो त्याच वेदाने. असं झालं तर परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यासाठी खूप काही सोडायची गरज नसते, खूप काही त्याग करायची गरज नसते. ही आवडी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि बाह्य अंगाने आपले ज्या कर्तव्य आहे, आपली ड्युटी आहे, हे आपण करू शकतो. ज्याप्रमाणे एखादा व्यावसायिक असतो, नोकरदार असतो, तो दिवसभर त्याच्या डोक्यात तेच असतं की कसा व्यवसाय करता येईल, कसा बिझनेस करता येईल, त्यातून कसा प्रॉफिट मिळवता येईल, कोणती स्कीम राबवता येईल, गिरायकांना कसं आपल्याकडे खेचता येईल, जाहिरात कशी करता येईल, आपले कॉम्पिटिटर म्हणजे स्पर्धक कोण आहे, ते काय करतात, आपण काय करतो, आपलं जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टविषयी क्वालिटी, त्याची सर्व्हिस, गॅरंटी, वॉरंटी कशा पद्धतीनं लोकांना देता येईल जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल. दिवसभर त्याच्या डोक्यात तेच नियोजन असतं. आणि रात्री झोपतानासुद्धा त्याच्या डोक्यात तेच असतं की आज काय केलं, उद्या काय करायचं आहे, उद्या याला चेक द्यायचा आहे, याला पैसे आणायचे, याला डिलिव्हरी द्यायची आहे, याला सर्व्हिस द्यायची आहे, असं विचार करत करत झोपतो. आणि सकाळी उठल्यानंतर तोच विचार करत करत उठतो. अर्थात त्याला त्या व्यवसायाची आवड लागलेली आहे, पैसा भेटतो आहे, त्याच्यामुळे तो रमलेला आहे, त्यात अडकलेला आहे. तसंच अगदी परमेश्वराच्या भक्ताचं आहे. त्याला जर परमेश्वराची आवड निर्माण झाली तर तो तेच विचार करत असतो. देवाने कोणतं वचन सांगितलं आहे, कोणतं सूत्र सांगितलं आहे, कोणती लीळा सांगितली, कोणता दृष्टांत सांगितला आहे, त्यातून काय समज दिलेली आहे, परमेश्वराच्या सन्निधानातले जे भक्त आहे ते कसे वागायचे, कसे बोलायचे, परमेश्वरांनी त्यांना कसं घडवलं, मडवलं, हाच विचार साधक करत असतो. रात्री झोपताना हाच विचार करत करत आज दिवसभरात मी काय केलं, माझ्याकडून कोणते योग्य अयोग्य घटना, विधी अविधी कर्म घडले, त्याचं प्रायचित्त करत, त्याचा प्रसव मोडत, त्याचं चिंतन करत करत झोपतो. आणि सकाळी उठल्यानंतर परत तेच चिंतन करतो की आज मला दिवसभरात काय करायचं आहे, काय वाचन करायचं आहे, काय लिखाण करायचं आहे, काय सत्संग ऐकायचं आहे, काय चिंतन करायचं आहे. नित्यविधी निमित्तविधीच्या अनुषंगाने त्याच्या डोक्यामध्ये तेच असतं आणि तो त्याच रोधाने उठतो. मग ते नामधारक असो, वासनिक असो, साधू संत असतो. परंतु परमेश्वराची आवडी एकदा निघून गेली, अंतःकरणातून परमेश्वर निघून गेला, मात्र डोक्यात वेगळ्या गोष्टी असतात. नामधारक धर्म कशासाठी करतो आहे, हेतू काय आहे, हे त्याला जर नाही कळालं तर फक्त सकाळ संध्याकाळची देवपूजा, याच्या व्यतिरिक्त तेवी संस्कार, तेवी भीती, तेवी दृष्टपर, त्याच्या व्यतिरिक्त तो काही करत नाही. आणि बाकीचे व्यवसायाच्याच गोष्टी करत राहतो. तसाच वासनिक आहे, तो तळमळत असतो, तडफडत असतो, माझं कसं अनुसरण होईल, कसं घडेल, माझे अडथळे कसे दूर होतील, त्या पद्धतीनं माझ्याकडून कशी धर्माची सेवा होईल, अशी धडपड तळमळ करणारा वासनिक आणि तोच परमेश्वराच्या या प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. साधकही तोच असला पाहिजे. परंतु साधकांनी जर कर्मकांडाचा आधार घेतलेला असेल, अंधश्रद्धेचा आधार घेतलेला असेल, तर परमेश्वर अंतःकरणातून निघून जातो. कारण त्याच्या डोक्यात एकच असतं की आता कुठं पारायण करायचं,
उद्या कुठं पंचावतार उपार आहे, कोणाची पात्र येणार आहे, कोणाच्या दाव्याला जाणार आहे, कुठं प्रवचन आहे, कुठं सत्संग आहे, किती पैसे काल आला तो आणि किती पैसे दिले, उद्या आला तो किती पैसे देणार आहे, ह्याच जर गोष्टी साधकाच्या डोक्यात असेल तर तो साधकच नाही. म्हणून परमेश्वरात हे बाह्य अंगाने आपल्या ह्या प्रपंच किंवा आपला धर्म, त्याचे कर्तव्य, त्याची ड्युटी हे पाळत असताना बाह्य अंगाने आपल्या अंतःकरणात त्याला स्पर्श न होऊ देता, अंतःकरणात त्याला न जाऊ देता बाह्य अंगाने आपण केलं तर चालेल, परंतु अंतःकरणात मात्र परमेश्वराचाच वेद आणि वेच आवडी असली पाहिजे. एखादा साधक असेल, बाह्य अंगाने लोक येतात जातात, त्यांना सेवा देणं आहे, कोणी काही बोलवलेलं असेल तर तिथं जाणं आहे, प्रवचन करणं आहे, किंवा आल्या गेल्याची सेवा, त्यांचं कमी जास्त पारायण जे बी असेल ते, परंतु हे बाह्य अंगाने चाललं पाहिजे. अंतरंगात मात्र परमेश्वराचं ध्यान, परमेश्वराचं चिंतन, तसंच वासनिकाचं, तसंच नामधारकाचं असलं पाहिजे. म्हणून आपण आत कोण आहोत आणि बाहेर कोण आहोत, परमेश्वराने कालच्या वेळेमध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाचं सांगितलं का अंतःकरणात कोणाच्या परमेश्वर राहील आणि अंतःकरणाच्या बाहेर कोणाच्या परमेश्वर राहील, आणि त्यात आपण कुठं बसतोय आपण लक्षात घेतलं पाहिजे. एके दिवशी असा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. सर्वज्ञ निवारणासाठी उत्तरेला गमन केलेलं आहे, उत्तर दिशेकडं. त्या ठिकाणी एक शेतकरी शेत नांगरत होता आणि तो त्याचं काम करत होता, कर्म करत होता, परंतु परमेश्वराने बघितल्यानंतर सर्वज्ञांना तिथंच आसन झालं आणि त्या शेतकऱ्याकडं बोट दाखवून, अर्थात आपल्या श्रीकाराचं बोट दाखवून सर्वज्ञ म्हणाले, भोजया यातलं तुम्हाला काही येतं का? आता अर्थात तो शेतकरी शेतकऱ्याचं काम करतोय, दायंबा बरोबर आहे, आणि दायंबाला देव म्हणतात की हे तुम्ही जो शेतकरी शेती नांगरतोय, वखरतोय, जे बी काम करतोय, यातलं तुम्हाला काही येतं का? तर दायंबा म्हणतो, तर काय देवा, त्यात काय एवढं विशेष आहे? हे कुळवता येतं का असं देवाने विचारल्यानंतर ते म्हणे आम्हालाच येतं म्हणले, आमच्या व्यतिरिक्त चांगलं हे नांगरू शकत नाही, कोणी काही करू शकत नाही, इतकं मी व्यवस्थित करतो. आणि मग देव सांगतात की करा बरं, जा मग दाखवा बरं, पाहू तुम्हाला खरंच येतं का. अर्थात देव आहे, दायंबा आहे शेजारी, शेतकरी नांगरतोय, अर्थार्थी संबंध नाही आहे, परंतु तरीही परमेश्वर आदेश देतात आणि ते करायला जातात. याच्या पाठीमागं काय मर्म असेल? त्या दायंबाचे शेतकऱ्याच्या जन्मातले, नांगरणीच्या जन्मातले कितीतरी जन्म देवाला घालवायचे आहे. जीव आज्ञेने असतो, त्यामुळे त्या जीवाला कळत नाही की देव आपल्याला काय सांगताय ना आपल्याला काय करायला लावत आहे. परंतु परमेश्वराच्या प्रत्येक सूक्ष्मातल्या सूक्ष्म घटनेकडं, प्रसंगाकडं, लीळेकडून सुद्धा जीवाचं हित आहे. आणि म्हणून दायंबाला देव म्हणतात की जा बरं, तुम्हाला येतं आहे का? मग ज्वारीच्या दांड्याला जे कुळव होतं, दोऱ्याचं नाडे होते, तो तिथं गेला आणि इकडून तिकडे तिकडून इकडे असे 2-4 फेरे मारले. त्या शेतकऱ्याला विनंती केली, द्या मी चालवतो. शेतकरी बघतोय आणि हा नांगरतोय, देव एकीकडे बसलेले, शेतकरी उभा आहे, हे सर्व प्रसंग आपल्यासमोर आणा. आणि त्याने 2-4 फेरे मारल्यानंतर तो आला आणि मग देव म्हणतात, भोजिया कुळव चांगला चालवला, तुम्हाला तर चांगलं चालवतं, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे म्हटले, परंतु चुकला म्हटले, एक चुकी झाली. आता दायंबाला वाटलं काय चुकी झाली, ते काय जी म्हटले, काय चुकी काय झाली, आम्हाला तर काही लक्षात आलं नाही. सर्व म्हणले, कुळवात 5 साल जी लागलेली माती आहे, पानं आहे, काडे आहे, तुम्ही नांगरता 4-5 चक्कर मारले, तर त्यातून तुम्ही जी घाण काढायला होती ती घाण काढलीच नाही, नुसतेच काम करत राहिले, नुसतेच नांगरत राहिले, त्यातून जे योग्य व्हायला पाहिजे ते झालं नाही. आणि मग त्याच्या लक्षात आलं. दायंबा म्हटले, जी बरोबर आहे, आम्ही ते नुसतं काम केलं, परंतु त्या कामामध्ये काय करायला पाहिजे हे लक्षात न आल्यामुळं आम्ही ते केलं नाही. देवाने सुद्धा स्मितहास्य केलं, गालातल्या गालात हसले आणि सर्वज्ञांनी तिथून गमन केलं. अर्थात ह्या लीळेतून परमेश्वरांनी खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलं आहे, परंतु आपण शब्दाशा फक्त शेतकरी उभा आला, दायंबा तिथं गेले, नांगरलं हेच समजू शकतो. परंतु आपल्या जीवनाची जी नांगरणी आहे ही करत असताना जो आपल्या जीवनात येणारा जो कचरा आहे, तो कचरा मधून आपण काढला पाहिजे, साफ केलं पाहिजे. अर्थात नकारात्मक विचारधारा आहे, अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे, विधी आहे, अयथार्थ ज्ञान आहे, असंग जे असंत कर्म आहे, हे आपण काढले पाहिजे. आणि काढत असताना नुसतंच काम बैलासारखं न करता स्मार्ट काम केलं पाहिजे, स्वच्छ काम केलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. आता हे काम म्हणजे कर्म, हे काम म्हणजे आपली धार्मिकता आहे.
आपली आचार विचार प्रणाली, तत्वसिद्धांत प्रणाली, धार्मिकता करताना आपण काय केलं पाहिजे हे न समजल्यामुळं आपण फक्त जो विधी करतोय तीच धार्मिकता समजतोय. देवपूजा करणं, विडे वाहणं, स्थानक वंदन करणं, हे क्रिया करणं आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्यावरती आपल्याला जो परमेश्वरांनी सांगितलेले कार्य आहे ते आपण करतच नाही. म्हणजे आपले नकारात्मक विचार, दृष्टी मलिन झालेली आहे, मन अस्वच्छ झालेलं आहे, त्याच्यावरती जे आपल्याला काढायचं आहे ते करता करता आपण ते केलं पाहिजे. म्हणजे अर्थात धार्मिकता करत असताना आपण आपल्यावरती कार्य केलं पाहिजे आणि धार्मिकता ही स्मार्ट केली पाहिजे. नुसतंच पाट्या टाकायच्या अनुषंगाने आपण ते केलं नाही पाहिजे. दायंबाने ते लक्षातच आलं नाही. देवाने सांगितलं आहे नांगरायला, गेले 4-5 चक्कर मारले आणि आले. परंतु त्याच्यामध्ये काय काय करावं लागतं बघा. शेतकरी जर कधी नांगरत असेल, वखरत असेल, आता हे बी कमी झालेलं आहे, परंतु त्यावेळेस बघा तो एक चक्कर मारला का मग तो नांगर उलटा करतो, त्याची साफसफाई करतो, ते कचरा जो अडकलेला असतो तो बाजूला टाकतो आणि मग परत नांगरायला सुरुवात करतो. परत दुसऱ्या चक्करला तेच करतो, म्हणजे प्रत्येक चक्करला ते करतो आहे. तसं आपण सुद्धा धार्मिकता करत असताना आपल्या जीवनातली जी कचरा आहे, विचारातला जो मनातला जो कचरा आहे, तो जो अस्वच्छता आहे, नकारात्मक विचारधारेची, खराब झालेल्या दृष्टीची, ती आपण काढत राहिलं पाहिजे आणि मग धार्मिकता केली पाहिजे. आपण नुसते धार्मिकता करतो आहे, परंतु त्यावरती जी प्रक्रिया, तो स्मार्टनेस आणायला पाहिजे, तो आपण करत नाही. आणि म्हणून परमेश्वरांनी दायंबाच्या माध्यमातून आपल्याला हे समज दिलेली आहे की नुसते तुम्ही धार्मिकता करू नका, तुम्ही नुसताच अभ्यास करू नका, त्याचं चिंतन करा, त्या चिंतनातून आपल्या जीवनामध्ये ते उतरावा आणि नंतर ते करा. त्यावेळेस कसा रिझल्ट भेटतो बघा. कचरा लागलेला नांगर जर नांगरत बसलो ना तर तो खोलवरती जात नाही, तो वरवर फक्त तो जातो, नांगरल्यासारखं वाटतं, परंतु त्यातून जो आउटपुट रिझल्ट भेटायला पाहिजे तो भेटत नाही. तसंच आपल्या अध्यात्माचं आहे. अध्यात्म करत असताना कसं, केव्हा, कधी, काय या प्रश्नाचे उत्तर शोधून ते करायचं असतं. आणि आजकाल हाच विषय अत्यंत गहन झालेला आहे की आपण का धार्मिकता करायची, कशासाठी करायची आणि कशी करायची हे माहीत नसल्यामुळं फक्त परंपरागत पाठीमागचं आलं आहे, पुढचं आपण करतोय, हा करतोय म्हणून तो करतोय. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याला अपायकारक आहे, आपल्या अध्यात्माला अपायकारक आहे. आणि म्हणून परमेश्वरांनी ज्या लीळेतून आपल्याला जो समज दिलेला आहे तो समज घेऊन जर आपण धार्मिकता केली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्तीला घेऊन जाणार आहे. त्यानंतर परमेश्वर आता बीडवरून गमन करतात, बीडचा प्रवास हलवतात. सर्वज्ञांचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे आणि पाली नावाच्या गावाला ते गमन करतात. बीडच्या जवळ पाली गाव आहे, तिथं दुपारी सर्व भक्तांसहित परमेश्वर पोचतात. दुपारचा पूजा अवसर होतो, आरोगणा विडा वगैरे सर्व होतो. आणि तिथं मात्र पद्मनाभी देव हे बीडचेच आहे, ते पाली त्या गावापर्यंत देवाला पोचवत आलेले होते. आणि मग देव त्यांना सांगतात की जा आता तुम्ही परत. ती अनुमती दिली आणि मग ते त्यांच्या गावाला बीडला गेले. पालीच्या देवळात सर्वज्ञांची वस्ती झाली. सकाळीच तिथून परत गमन केलं. एकच दिवसाची वस्ती आहे पाली गावात. त्यानंतर वाटेत मांजरसुंबाचा घाट लागतो. तिथं घाटमाथ्यावर डोंगराच्या पठारावर पानपोई होती. थोडा वेळ तिथं देवाने विश्रांती घेतली, आसन केलं. पोईचा देव हे तिथं स्थान आहे. सकाळचा तिथं पूजा अवसर झाला, आरोगणा झाली आणि मग परत तिथून देव निंबाला गेले. निंबाबाहेरील देवळी वस्ती झाली, एक दिवस वस्ती आहे. आणि तिथून परत मग पाटवदा केदारी गावाला, म्हणजे सर्वज्ञ पाटोद्याला केदाराच्या देवळात गमन करतात. तिथं मात्र देवाचं 5 दिवस वस्ती आहे. मग तिथं देवळाच्या पूर्वेला एका गुंफेमध्ये मुख करून गुणाकार देवाची गुंफा होती आणि ओसरी पूर्व पश्चिम अशी होती. सर्वज्ञांचा ओसरीत पश्चिम बाजूला सुरुवातीलाच आसन झालेलं आहे पहिलं. मग बाईसांनी तिथं देवाचं श्रीचरण प्रक्षालन केलेलं आहे. ती जी गुंफा आहे ती साफसफाई केलेली आहे, झाडून रांगोळ्या वगैरे भरलेल्या आहे. आणि मग देवाचा तिथं त्या गुंफेमध्ये आराम होतो, अर्थात पौड होतो. तोपर्यंत बाईसांनी मग इकडं उपहार वगैरे, कारण चालत आलेले असतात, देवाला काही थकवा नाही, काही नाही, परंतु ती एक प्रक्रिया आहे. त्या देहधर्म जीवधर्म स्वीकारल्यामुळं समाजव्यवस्थेला, सृष्टीव्यवस्थेला मान देण्यासाठी परमेश्वर हा सर्व करतात. आणि बाईसांनी मग तिथं सर्व साफसफाई केल्यानंतर देव आराम करतात. एकीकडे बाईसा काय करते, उपहार तयार करते. गावातून दही आणलं. सर्वज्ञांचं उपवट झाल्यानंतर उठल्यानंतर त्यांना दही भाताची आरोगणा झाली, विळा झाला आणि तिथं 15 दिवस अवस्थान झालं. 5 दिवस नाही, 15 दिवस तिथं देवाचं अवस्थान आहे या पाटोद्याला. आणि तिथं बऱ्याच लीळा घडलेल्या आहे. पद्मनाभी देव मग तिथून बीड आणि पाटोदा
बीडवरून पद्मनाभी देव आलेले वस्त्र घेऊन. एके दिवशी असंच बीडहून पद्मनाभी देव, आता हे पद्मनाभी देवाची कुठं भेट झालेली, पैठणला आपण बघत राहतो. का हे जे अगोदरचे भेटलेले बरेचसे सद्भक्त आपल्याला आता पुढं भेटत राहणार आहे. देवाची आवडी निर्माण झाल्यानंतर ते चौकशी करतात, देव कुठं आहे त्या ठिकाणी भेटायला येतात. भेटताना मग काहीतरी घेऊन येतात. देवाचं जे बी विनंती स्वीकारून देव पण त्यांचं ते स्वीकार करतात. तर सर्वात त्याच वेळेस तो दर्शनासाठी येतो. सर्वज्ञांनी वस्त्रीवर आसन स्वीकारलेलं असतं आणि मग तिथंच पद्मनाभी देवाची आणि सर्वज्ञांची भेट झालेली असते. दंडोत घातल्यानंतर मग श्रीचरणावरती त्यांनी मस्तक टेकावलं. जे बरोबर वस्त्र आणलेलं होतं ते देवाला त्यांनी दिलं. पांघरण्यासाठी वापरलं जाणारं जे शालसारखं असं उंची वस्त्र त्यांनी आणलेलं होतं. सर्वज्ञांनीसुद्धा सर्वज्ञांना त्यांनी उपारासाठी विनंती केली. सर्वांनी विनंतीचा स्वीकार केला आणि मग सर्वज्ञानपुरत्या उपाराची त्यांनी निष्पत्ती केली. आरोगाना झाली, गुळा झाला, पाण्याचा विडा झाला, पानाचा उपोड झाला. त्यानं पद्मनाभी देव सर्वज्ञांबरोबर त्या ठिकाणी पाठवत्याला बराच वेळ होते. आल्यानंतर तो पद्मनाभी देव हा छोटा मुलगा आहे, जसं चांगदेव भट आहे त्याच पद्धतीनं ते आल्यानंतर राहायचे. बऱ्याच दिवस त्या देवाबरोबर राहिलेले आहे ते. मग एके दिवशी असा दुपारचा पूजा अवसर झालेला आहे. सर्वज्ञांसाठी ओसरीत बाईसांनी आसन केलेलं आहे. आसनावर उपविष्ट आहे देव आणि पद्मनाभी देवाने जे वस्त्र आणलेलं होतं ते देवानी अर्पण केलेलं आहे. ते नवं कोरं वस्त्र सर्वज्ञांनी परिधान केलं आणि तिथं वक्षस्थळावर ते फुटाव परिधान केलं. परंतु थोडंसं हवेनी ते जे वस्त्र आहे ते पूर्ण श्रीमूर्तीवरनं आता थोडंसं फुटा थोडासा खाली आलेला आहे, सरकलेला आहे. त्यामुळे सर्वज्ञांची मूर्ती थोडी उघडी पडलेली आहे. अर्थात पूर्णपणे तो कपडा परमेश्वराने आपल्या पूर्ण श्रीमूर्तीला गुंडाळून जरी घेतला असला तरी तो कपडा थोडासा सरकलेला असल्यामुळं श्रीमूर्तीतला काही भाग थोडासा उघडा झालेला आहे. तर तिथं एक राहीनाईक नावाचे एक गवळी होते आणि ते त्या देवतेच्या दररोजच्या मंदिरात यायचे, कारण ते त्यांचे भक्त होते त्या देवतेचे. केदाराच्या देवळात ते आले. त्याचप्रमाणे आल्यानंतर देवतेचं पूजन केलं आणि प्रदक्षिणा करायला ते त्या मंदिराच्या भोवती फिरायला लागले. त्याच वेळेस महाद्वारावर सर्वज्ञांच्या आसनावर देव जे बसलेले होते त्यांना त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते देवाकडे आले. आता देवाची श्रीमूर्त थोडीशी उघडी झालेली होती आणि ती सुंदर अशी श्रीमूर्त पाहिल्यानंतर ते राहीनाईक देवाकडं अत्यंत व्याचल्या गेले. त्यांना आवडी निर्माण झाली आणि मग त्यांनी श्रीमूर्ती थोडीशी जी आहे ती बघितली. ते जवळ आले, सर्वज्ञांना दर्शन केलं. दर्शन घेतल्यानंतर ते सर्वज्ञांचं जे सौंदर्य आहे, लावण्य आहे पाहून अत्यंत आकर्षित झाले, प्रभावित झाले आणि मग देवाला ते विनंती करतात की देवा, अंग उघडं करावं, जे डोळ्याचं पारणं फिटू द्या, थोडंसं अजून कपडा बाहेर काढा, मला ती श्रीमूर्त तुमची पाहू द्या. थोडंसं अंग परत देवाने थोडंसं त्याची विनंतीला मान देऊन आणखीन थोडंसं जो कपडा आहे तो खाली सारकावला. तर देवाचं ते चापेगोवर वक्षस्थळात त्यांचं दर्शन त्यांनी घेतल्यानंतर आणखीन त्यांना आकर्षित झालं. परत देवाला तो विनंती करतो, देवा अजून थोडा कपडा बाहेर काढा, मला अजून श्रीमूर्त पाहू द्या. असं 3 वेळा विनंती करून देवाचा जो कपडा आहे त्यांनी बराचसा खाली करायला लावला आणि मग देवाचं ते सर्व श्रीमूर्त त्यांनी बघितल्यानंतर त्याचं पूर्णपणे डोळ्याचं जे पारणं आहे ते फिटलं, तृप्ती झाली आणि तो विचार करतच तो देवाला विचारू लागला की देव कोण आहे, देव राजे आहे की देव आहे, म्हटले नेमके कोण आहे आपण. मग ते विचारल्यानंतर हा जी गोसावी राजे आहेत की देव आहे म्हटले. सर्वज्ञ म्हणाले, आम्ही राजे नव्हे, देवही नव्हे, आम्ही भिक्षू महात्मे. आता देव स्वतः देव असताना स्वतः त्यांनी परमेश्वर म्हणून का ओळख करून नाही दिली राहीनाईकाला. आता त्याची तेवढी अवस्था नव्हती, त्याची तेवढी बोधाची ती जी कणव आहे त्या पद्धतीनं आलेली नव्हती. जरी देवाने सांगितलं असतं तुम्ही देव आहे तर त्यांनी मान्य केलेलं नसतं. का तर तो दुसऱ्या देवतेची भक्ती करत असताना त्याच्या डोक्यामध्ये ते सारं घुसलेलं आहे, ते त्याला काढावं लागेल. देव जोपर्यंत देवाच्या ठिकाणी त्याची सेवा घडत नाही, काहीतरी अहेतुक भजन घडत नाही, तोपर्यंत त्याच्या डोक्यात देवालाही बोध देता येत नाही. आणि म्हणून देवाने तिथं आपली जी ओळख आहे खरी ती लपवली आहे. आम्ही भिक्षू महात्मे म्हणले साधे. आणि मग ते म्हणाले, हा जी पुष्कळ महात्मे पाहिलेत म्हणले आम्ही,
आता ह्या गुंफेमध्ये कितीतरी त्यांनी साधुसंतांचं नाव घेतलं, अन्य साधुसंतांचं. वशिष्ठ देव आले, वामदेव आले, ब्रह्मचारी देव आले, असे 7-8-10 साधूंचे नावं घेतले त्यांनी. म्हणले ते इथं थांबले, पुष्कळ दिवस त्या होते. आम्हीसुद्धा त्यांच्याकडे यायचं, दर्शन करायचं, त्या पद्धतीनं त्यांची सेवादास्य करायचं, सतत येत जात होतो. तर माझ्याबरोबर ते खूप स्नेह करायचे, त्यांच्याबरोबर मी खूप स्नेह करायचे. परंतु त्यांच्या संगतीत आल्यामुळं माझी मासेमारी जी आहे, म्हणजे हिंसा मी करायचं, ती थांबली म्हटले. बघा, तो सर्व वृत्तांत सांगतो आहे. आणि त्यांनी एक कर्माचं, जे अयोग्य कर्माचं, असंत कर्माचा त्याग केला आहे, म्हणून त्याला देव भेटले. तसंच आहे, आपण दररोज एक एक दोषाचं, जर जी कमतरता आहे आपल्या जीवनातली, आपल्यातले जे दोष आहे, ज्या नकारात्मक विचारधारा आहे, याचा थोडा थोडा दररोज एक 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 जरी तुम्ही त्याग करत राहिलो, आपण त्याग करत राहिलो, तरी परमेश्वरापर्यंत हा प्रवास आपला जाईल. तो चांगल्या साधुसंतांच्या, तो अन्य का असे नाही, परंतु साधुसंतांच्या संगतीत गेल्यामुळं तो कबूल करतो की माझ्याकडं म्हटले मासे पकडायचं जाळं होतं म्हटले. त्यांनी ते शेगडीत घालून जाळायला लावलं आणि त्यांनी मला उपदेश केला म्हटले का तू दुखवतोस की म्हणे तुला कोणी त्रास दिला, कोणी काही बोललं, तुला कोणी चापट मारली, तर तुला त्रास होतो की दुखतो का नाही म्हटले. मी म्हणालो हो मी दुखतो. म्हणजे तसेच ते मासे पण आहे, त्यांनाही कासव आहे, त्यांनाही दुखतात, ते बी दुखतात. आणि असे कोणाला दुखू नये, कोणाला त्रास देऊ नये, अशा पद्धतीने त्यांनी मला निरूपण केलं. म्हणून मी ती मासेमारी सोडली आणि हिंसा करणं बंद केली म्हणे देवा. आणि त्या पद्धतीनं मग मी शेती करायला लागलो. तर तसंच त्यानं नंतर मग अशा गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या देवाला. आणि मधून देवाचं ते सौंदर्याचं तो स्तुती पण करत होता, स्तवन पण करत होता. गोसावी गोसावी कुणी आहे, काय आहे आम्हाला माहीत नाही, तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. सर्वजण आम्हाला कुणी नाही म्हटले. मग तुम्हाला कुणी आहे की नाही म्हटले. तुम्ही जर राजे नाही म्हणता, तुम्ही म्हणता देव पण नाही, तुम्ही भिक्षुक महात्मे आहे, परंतु तुम्हाला तर कोणीतरी असायला पाहिजे म्हणे. तुम्हाला कोणी आहे की नाही म्हटले. त्यांनी आम्हाला कोणी नाही म्हटले. तर ते म्हणतात असं कसं कोणी नाही म्हटले, तुम्हाला कोणीतरी असलं पाहिजे. आणि देव काहीच बोलत नाही. आणि मग त्यांनी देवाला दंडोत घातलं आणि जेवायला तो घरी निघून गेला. तो म्हटला नाही देवाला का चला देवा उपकार करायला, आमचा उपकार स्वीकारा, का आम्ही जेवायला घेऊन येतो का काय, काहीच नाही. कारण तो संस्कार नाही. त्या पद्धतीनं तो आलेला, आकर्षित झाला, त्याला ती आवडी निर्माण झाली आणि तो स्वतः मात्र एकटा घरीच जेवायला गेला. जेवायला गेल्यानंतर जेवून परत आला, श्रीमूर्तीचं अवलोकन करत बसला देवाला, कारण त्याला ती आवडी निर्माण झाली, वेद निर्माण झाला. आणि त्यावेळेस संध्याकाळच्या सुमारास भटोबास आणि महादाईसा तिथं पोहोचल्या. आता भटोबास आणि महादाईसा ज्या देवाच्या सन्निधानातून गेलेल्या होत्या, त्यांनाही आवड निर्माण झालेली होती. ते पवित्र पर्वाला आलेले होते आणि ते दादोसांबरोबर गेले होते ना, आता ते परत आलेले आहे. बीडला असताना सर्वज्ञांच्या दर्शनाला ते सर्व आलेले होते पवित्र पर्वासाठी. महादाईसा सोडून सर्व भक्तजण त्यावेळेस महादाईसा नव्हत्या. आणि त्यामुळं जेव्हा आचार्य गावी जातात आणि महादाईसांना सांगतात की आम्ही देवाच्या ठिकाणी असं असं पवित्र पर्व केलं, असं असं सांगितलं, तेव्हा मात्र महादाईसाला दुःख झालं. पाडळीला गेल्यानंतर महादाईसा भेटल्यानंतर आचार्यांनी तो सर्व मागचा वृत्तांत सांगितला. आणि मग त्यामुळं तो मंगळकाळ चुकल्याची त्यांना खूप खंत वाटू लागली. आणि त्या आचार्यांना रागावल्या, पवित्र्यासाठी मला न नेल्यामुळे. महादाईसा म्हणते आम्ही तुला का जड झालो असतो का, तू आम्हाला का नेलं नाही. आणि मग आचार्यांना आवड निर्माण झालेलीच आहे देवाची. आणि मग आचार्य म्हणतात त्यावेळेस नाही नेता आलं, तू नाही आली का, मी नाही सांगितलं, ती गोष्ट जाऊ द्या, पण आत्ता यायचं असेल तर चल आत्ता दर्शन देतो देवाचं तुम्हाला. आणि मग भटोबासांना त्या बोलू लागल्यानंतर त्यांच्यात थोडेसे बोलाचाली झाली. आणि मग ते म्हणतात चला आत्ता जाऊ, तुम्हाला आत्ता मी नेतो, जाऊ दे मागचं दे सोडून. अशा पद्धतीने महादाईसांनी ते मान्य केलं आणि उपाराची तयारी करून मग ते सोबत त्यांनी घेतलं. काय घ्यायचं ते पदार्थ, गहू असेल, तांदूळ असेल किंवा जे बी शेवया असेल त्यावेळेचे ते पदार्थ घेऊन सर्वज्ञ पाटोद्याला आहेत असं त्यांच्या लक्षात आलं बीडला आल्यानंतर. आणि मग ते पाटोद्याला आलेले आहे. दिवसभरात ते पोचले पाटोद्याला. ओसरीतच देवाचं आसन होतं आणि तिथंच राही नाईकसुद्धा बसलेले होते. आता राही नाईकांनी देवाला विचारले तुम्हाला कोणी नातेवाईक आहे की नाही, कोणी आहे की नाही संबंधी आहे. देवाने सांगितलं कोणीच नाही. आणि तिथं देवाचे श्रीमूर्त अवलोकन करत हा बसलेला आहे राही नाईक. आणि त्याच वेळेस नेमके आचार्य आणि महादाईसा येतात. आता महादाईसा भटोबास तिथं पोचले, केदाराच्या देवळात ओसरीत होती.
आणि सर्वज्ञांनीसुद्धा त्यांना मग क्षमालिंगन दिलं, त्यांना दंडोत चरणावर मस्तक टेकवलं आणि सर्व शांततेने बसल्यानंतर सर्वज्ञ आसनावर उपविष्ट झाल्यानंतर महादाईचा समोर बसल्या आणि मग मी पविते पर्वाला चुकले, यांनी मला आणलं नाही असे दुःख करू लागल्या आणि रडू लागल्या. त्यांना थोडंसं ते आठवलं आणि त्या दुःख करायला लागल्या. आणि मग त्यावेळेस राही नाईक विचार केला की आहे मी नाही, मी जर देवाला म्हणत होतो तुम्हाला कोणतरी आहे आणि देव तर नाही म्हणताय, तर मी बरोबर ओळखलं असं त्याला थोडंसं मनातून एक समाधान वाटलं की देवाने जरी नाही सांगितलं तरी पण त्यांना कोणीतरी आहे हे मी ओळखलं आहे. आणि हे आचार्य जे आहे महादाईचं आहे ते देवाचे कोणीतरी नातेवाईक किंवा मुलगी असेल, जावई असेल, मुलगा असेल, असं कोणीतरी असावं असा राही नाईक विचार करायला लागला. आणि मनातल्या मनात म्हणतो मी राही नाईक आहे, मला कसं खोटं बोलू शकता, असं मनातल्या मनात तो समाधान मानायला लागला. तो खुश होऊन गेला. आणि गोसावी असं म्हणतात की आम्हाला कोणी नाही, आणि गोसावीचे तर लेक आहे, बहीण आहे, भाऊ आहे, हे कोणीतरी असावे म्हटले. आणि मग ते परत देवाला विचारतात, हा जी या आई गोसावींच्या कोण लागतात म्हटले, हे कोण लागतात, हे आई रडता आहे, आचार्य आलेले आहे, हे कोण आहे म्हटले. सर्व म्हणले कोणी नाही म्हटले. राय नाही म्हणजे हा जी तर इतका स्नेह, इतकं भरतं, इतकं दुःख, इतकं रडणं कशासाठी म्हटले. ते आल्यानंतर आता त्यांनी ते लक्षात आलं. ते पाहिल्यानंतर आचार्यांना देवाने क्षमालिंगन दिलं असेल, आचार्यांनी काही जे आणलेलं असेल पान फूल फळ ते देवाला स्वीकारलं असेल, देवानी दंडोत घातले असतील, महादाईचा दुःख करायला लागल्या. आणि हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर त्याच्या मनावरती परिणाम झालेला आहे. देवाचं कोणीतरी आहे आणि ते विचारल्यानंतर देव म्हणतात हे आमचे कोणी नाही. आणि मग जर तुमचं कोणी नाही तर एवढा स्नेह, एवढी आवडी यांना एवढं दुःख का बरं निर्माण झालेलं आहे, असं त्यांना प्रश्न पडला. आणि मग सर्वज्ञ म्हणाले तुम्ही आमचे कोण आहे म्हटले. त्यांनी विचारलं का मग एवढं दुःख कसं काय करताय. तर देवानी मग त्याला विचारलं तुम्ही आमचे कोण आहे. राय नाईकाला म्हणते हाजी जसं आम्ही तसं पाहायला गेलं तर आम्ही तुमचं कोणी नाही म्हटले. आणि मग तसंच हे म्हटले, हे पण कोणीच नाही म्हटले. तर मग राय नाईक म्हणते मग हे का रडताय, का दुःख करताय जर तुमचं कोणीच नाही. तर मग देव म्हणतात ते आमच्या सवयीमुळं, तुम्हीसुद्धा 2-4-8 दिवस आमच्याबरोबर राहिलात, तुम्हाला जी सवय लागेल आणि आम्ही जेव्हा इथून निघू तेव्हा तुम्हीसुद्धा असेच रडाल म्हटले. अशा पद्धतीने देवानी त्यांना ते सांगितलं. मग ते सुद्धा गप्प राहिले की असू शकतं. आणि अशा पद्धतीने ती आवडी त्याला निर्माण झालेली त्याच्याही लक्षात आलं की बरोबर आहे असं होऊ शकतं. आणि मग महादाईसांना भटोबासांना देवानी कुशल विचारलं की काय चाललं काय नाही. तेवढ्यापुरतं विचारल्यानंतर बाई साकोरी त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. महादाईसांनी देवाला विनंती केलं का आम्ही आमच्याबरोबर शिदोरी आणलेली आहे, त्याचा आपण स्वीकार करावा, संध्याकाळसाठी आरोग्याचा स्वीकार करावा. अशा पद्धतीने देवाने त्यांचे स्वीकार केलेला आहे विनंतीचा. आणि मग एक दाम या ज्या महादाईसा आहे या राही नाईकाला सांगतात की एक दामाचं दूध आम्हाला आणून द्या. तर तो काय सांगतो, तो म्हणतो थोड्या वेळानंतर महादाईसांनी त्यांना सांगितलं राय नाईकाला देवाने विनंतीचा स्वीकार केलेला आहे आणि ती तयारीला लागले. आणि मग राय नाईक आता इथले असल्यामुळे ते म्हणतात एक दामाचं आम्हाला दूध आणून द्या, आम्हाला लागतंय. राय नाईक म्हणते गोसावींच्या रात्रीच्या जेवणासाठी एका दामाचं दूध आणावं. असं सांगितल्यानंतर तो राय नाईक हातात दामाचे कवडे परत देतो. तो काही घेत नाही आणि तो म्हणतो हे कवडे घेणार नाही, दूध माझ्याकडून, बाकीचं तुमचं म्हटले, मी दूध आणतो म्हटले. परंतु ती काय ऐकत नाही. ती म्हणते माझ्याकडे पैसे पण आहे, व्यवस्था पण आहे, देवाला मी विनंती केलेली आहे आणि देव स्वीकारतात, तुम्ही नंतर कधीतरी करा. हे त्यांच्यामध्ये चर्चा होत राहते आणि देव ते ऐकतात. आणि मग महादाईसा म्हटल्या अहो असं नाही आहे, मला माझं करू द्या, तुम्ही तुमचं नंतर करा, आमच्यात तुम्ही तुमच्यात आम्ही असं कशाला करता. कारण त्यांची काय आता एवढी ओळख नाही आहे आणि पहिलीच भेट आहे. आणि म्हणून महादाईसाची एक मानसिकता आहे आणि म्हणून राय नाईकांना ते थोडेसे नाकारतात. आणि देव हे सर्व ऐकल्यानंतर देव मग राय नाईकांना म्हणतात की या म्हणत आहे तेच करत का नाही म्हटले, तुम्ही हे जे म्हणताय ते करा म्हणजे. त्यांची मानसिकता आहे. मग तुमचं कुठे गेलं आहे म्हटले, आम्ही इथंच आहे, त्यावेळेस तुम्ही कधी बी आणून देऊ शकता, तुम्ही कधीही करू शकता. आता त्यांच्याकडे पैसे आहे ते असताना तुम्ही कशाला नाही म्हणता म्हटले. आणि ते म्हणताय तसंच तुम्ही करा. आणि मग त्यांना ते बरं वाटेल म्हणे. अशा पद्धतीनं देव त्या राय नाईक समजावतात. राय नाईक म्हणतो हो काजी, माझ्याकडे मग साखरी नावाची म्हैस आहे म्हटले. त्या म्हशीचं दूध चांगलं असतं आणि गोड असतं आणि ते तांब्याभर दूध मी प्रतिदिनी गोसावींना रात्रीच्या आरोग्यासाठी आणील. देवाने ते सुद्धा मान्य केलं. ठीक आहे म्हटले, आणत चला. आणि मग त्यांनी जाण्याची अनुमती घेतली आणि तो गेला. रात्री राय नाईक सर्वांसाठी महादाईसांना जे कवड्याचे दूध आणलं होतं, एक कवड्याचं दूध आणलं, स्वतःचं दूध वेगळं आणलं
रायनाईक प्रतिदिनी तांब्याभर मग दूध देवाला घेऊन यायचे. महादाईसांनी उपार तयार केला. रात्रीचा पूजा अवसर झाला, व्याळी झाली, सर्वांचा आराम झाला आणि महादाईसा केदाराच्या देवळात जाऊन आचार्य आणि ते दुसऱ्या देवळामध्ये जाऊन आराम करायला लागले. कारण ते थकलेले होते. ते त्यांच्या गावावरून बीडला आले, बीडवरून पाटोद्याला आले. आल्यानंतर इथं लगेच उपाराची व्यवस्था वगैरे सर्व, तर ते थकलेले होते म्हणून ते आरामाला गेले. आता आरामाला गेल्यानंतर सकाळी देव जेव्हा उठतात पश्चातपारी, ते उठलेले नव्हते, ते थकलेले होते आणि देव उठून त्यांच्या मंदिरात गेले. ते जिथं आराम करताय तिथं परमेश्वर परिसराला गमन करत असताना परिसरावरून आल्यानंतर त्यांनी फ्रेश झाले, थोडक्यात पाण्याचा विनियोग वगैरे केला आणि केदाराच्या देवळात त्यांनी गमन केलं. आता महादाईसा बीडहून एका दिवसात साडेगाव म्हणजे जवळजवळ 15 ते 20 किलोमीटरचं ते अंतर आहे. ते चालत आलेले आहे आणि बरोबर त्यांनी रिकामे घेऊन त्यांनी जो शिदा आणलेला होता, ते शेवयाचं पोत्याचं ओझं आहे, तांदूळ आहे, गहू आहे, पीठ आहे, बऱ्याच गोष्टी त्यांनी घेऊन आलेल्या होते. ते सारं ओझं डोक्यावर चढून 15-20 किलोमीटर त्या चालत आल्यामुळे थकलेल्या होत्या आणि त्या श्रमामुळे त्यांची पाठ दुखत होती आणि त्या कणत होत्या. आणि देव स्वतः तिथं गेले, ते झोपलेले, त्यांना माहीतच नाही. त्या पालथ्या निजलेल्या होत्या सर्व, त्यांच्या पाठीवरती जिथं दुखायच्या तिथं बरोबर आपलं श्री चरणाने चरण ठेवलं आणि महादाईसानं त्यांना बरं वाटलं. त्या सुकावून गेल्या. आता त्यांना माहीतच नाही का देव आहे. त्यांना असं वाटतं आचार्यच आपल्या पाठीवरती पाय देतात आणि मी कणते किंवा दुखतंय त्यांच्या लक्षात आल्यामुळं ती सेवा करताय. तर त्यासुद्धा म्हणजे हो 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 इथेच दुखत आहे म्हटले. आणि मग त्यांना अचानक असं लक्षात आलं का कोण माझ्या पाठीवरती पाय देतं आहे आणि मीही कोणाला सांगते, अशा पद्धतीनं कोण आहे दैवभाग्याचं, असं म्हणून ती वळून पाहत येतं देव. देव दिसल्यानंतर महादाईसा गडबडल्या, म्हणाल्या हो हे काळजी, नागद्या उठ. देव आले आणि मग त्यांना अचानक देव आल्यानंतर ते उठले, दंडोत केला आणि मग देवाला ते सांगतात की उतरावजी, म्हणजे पाठीवर देव जे उभे होते त्यांना सांगितलं का तुम्ही उतरा खाली. देवा विनंती केली आणि बाई थांबा, फार थकलात म्हणले. आपल्या श्रमलेल्याची म्हणे श्रमनिवृत्ती कीजे, जे आपले आहे, जे जर थकले असतील तर त्यांची श्रमनिवृत्ती केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. तो आपलेपणाने, तो लागलेपणाने जो भाव आहे तो आपण केला पाहिजे. श्रमनिवृत्तीच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात मग, परंतु परमेश्वराने इथं शारीरिक श्रमनिवृत्ती करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. कधी कोणी आलं लांबून प्रवास करत, आता आजकालचा प्रवास चालण्याचा राहत नाही, प्रत्येकजण गाडीत येतो, गाडीत जातो, त्याच्यामुळं हा विषय खूप कमी झालेला आहे. परंतु तरीही एक परंपरा आहे. तुम्ही बघितलेला असेल, कोणी साधू संत एकामेकाकडे भेटले तर थोडेसे श्रमनिवृत्ती करण्याचं एक प्रोसेस करतात थोडक्यात. परंतु ते न करता खरोखर श्रमनिवृत्ती करणं हे जर झालं तर करावं, परंतु ती वेळ आणि ती परिस्थिती आता आजकाल राहिलेली नाही आहे. तर श्रमनिवृत्ती मानसिक असू शकते, शारीरिक असू शकते, आणखीन बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहे, त्या पुढं जाऊन आपल्याला तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून समजून घ्यायच्याच आहे. तर देवानी श्रमनिवृत्ती केली स्वतः महादाईसाची, किती भाग्याच्या त्या. आणि तिथं एक तत्त्व पण सांगितलं का श्रमनिवृत्ती केली पाहिजे म्हटले आपल्याची. आणि मग भटोबासांना महादाईसाची श्रमनिवृत्ती करायला लावली. दोघांनी दंडोत घातलं, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि मग तिथून देव सर्वज्ञांच्या चौकात आसन होतं, दिवा आणायला लावला. सर्व त्याच ठिकाणी देवाचं आसन होतं. देवाने दिवा लावायला लावला. सर्व भटोकासह महादाईसाची पाठ दाबून दिली, श्रमनिवृत्ती करायला लावली. श्रीचरणावर मस्तक ठेवून महादाईसा आणि आचार्य जे आहे त्यांनी देवाचं दर्शन घेतलं. समोर बसल्यानंतर महादाईसाला खूप शांत वाटलं, सुख वाटलं आणि ते म्हणतात, देवा माझ्या अनंत जन्माचा श्रम तुम्ही नाहीसा केला. खूप थकले होते. अजूनही महादाईसाला आचार्यांना बोध झालेला नाही, परंतु ती आवडी आणि त्या आवडीत देवाकडे जे येतात आणि देव त्यांना त्या पद्धतीनं ट्रीट करतात, तत्त्वज्ञान सांगतात, ओळख देतात, त्या पद्धतीनं त्यांना ती आपोआप त्यांच्या मनातले जे किलमिश आहे, विकल्प आहे, अन्यथा ज्ञान आहे, हळूहळू ते जातं आहे. कारण महादाईसा ह्या तरुण आहे, त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळे विचार आहे, भावना आहे आणि देव या छोट्या छोट्या कृतीतून त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहे त्या काढून अत्यंत स्वच्छ करतात, त्यांची विचारधारा स्वच्छ करतात, दृष्टी स्वच्छ करतात, त्यांचा गैरसमज, अज्ञान, अन्यथा ज्ञान ते हळूहळू काढत आहे. आणि म्हणून ते म्हटले, आमचं पूर्ण आयुष्याचं कितीतरी जन्माचे ज्या श्रम आहे
ते तुम्ही काढलं. अशा पद्धतीने सर्वज्ञांनी मग तिथून गुंफेत गमन केलेलं आहे. ते सर्व सद्भक्त परमेश्वराबरोबरच आहे. तर आपणही या साऱ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, जाणून घेतल्या पाहिजे. लागले पण आपले पण जे देवाचे ते आपले असं म्हणून त्या भावनेनं या साऱ्या गोष्टी जर आपण करत आलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. आणि ह्या लीळांमधून जो आपण समज परमेश्वराने आपल्याला दिलेला तो समज आपल्या जीवनात उतरून कधीतरी केव्हा तरी कुठंतरी असं न करता एक स्वभावात एक नैसर्गिकरित्या ती कृती आपल्याकडून झाली पाहिजे. ज्याच्याविषयी आपली निष्ठा आहे, भाव आहे, त्याच्याबरोबर आपण करतोच. परंतु एखादा देवाचा आहे, ओळख नाही आहे, परंतु देवाचा आहे, धर्माचा आहे, परंतु ते आजकाल लागले पण राहिले, एक प्रोसेस झालेली आहे फक्त. परंतु ते मनातून अंतःकरणातून ती गोष्ट केली तर नक्कीच परमेश्वर भेटल्याचं गोमटं आपल्याला परमेश्वर देतात. आणि त्यातून परमेश्वराला आपल्याला आठवता येतो. त्या आठवण्यातून ही लीळा, हे सूत्र, हे तत्त्व, हे सिद्धांत आपल्याला आठवतात, आपल्या जीवनात आपण उतरवतो. आणि हे उतरवत त्याच्याबरोबरच आपला जो हा जीवन प्रवास आहे तो जर आपण करत राहिलो तर अप्रत्यक्षरित्या परमेश्वराबरोबरच आपला हा जीवन प्रवास परमेश्वराबरोबरपर्यंत परमेश्वरच आपल्याला घेऊन जाणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.